शिवाजी बाबा आपल्या या तळवडे आणि पिंपरी चिंचवड रुपीनगर पुण्यनगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत। बाकी सर्वजण जागेवरती स्थानापन्न व्हा। सर्वजणांनी बसून घ्यायचंय। सर्व भाविक भक्तांना कळकळीची विनंती आहे, आपण या ठिकाणी मंडपामध्ये बसायचंय। व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण सदाशिव महाराज ढवळे आणि वंडोपंत खामकर गुरुजी आपणास विनंती राहील, कृपया आपण ताबडतोब व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित व्हायचं। पुढील या ठिकाणी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। एवढा आनंदाचा क्षण आहे आपल्या सगळ्यांसाठी। धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री गुरु तर पुढील संपूर्ण कार्यक्रम हा गुरुवर्य पूजनीय बाबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आता सुरू होत आहे, याची नोंद घ्यावी। श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत पूजनीय गुरुवर्य श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि कोट्यावधी बांधवांचं हृदयस्थान संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं आपल्या या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण जोरदार टाळ्या वाजवून हात उंचावून टाळ्या वाजवून दादांचं आणि बाबांचं स्वागत करायचं आहे। मराठवाडा युवा प्रतिष्ठानच्या सर्व संयोजन समितीला आणि मी उपस्थित सर्व कार्यक्रमाच्या आयोजकांना अशी विनंती करतो, आपण माननीय गुरुवर्य पूजनीय श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील या दोन्ही मान्यवरांचं स्वागत आपल्याला या ठिकाणी सर्वप्रथम करायचंय। संत पूजन आणि दादांचं आदरातिथ्य स्वागत या सोहळ्यामध्ये या ठिकाणी होईल। आपल्या प्रत्येकाला अभिमान स्वाभिमान वाटावा असा कार्यक्रमाचा आहे आणि हे 8वं वर्ष या सोहळ्याचं पिंपरी चिंचवड शहर पुणे आणि या परिसरातील नागरिकांच्या वतीनं हा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। मी कमिटीला अशी विनंती करतो, मराठवाडा युवा प्रतिष्ठान आणि मराठवाडा युवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करतो, आपण गुरुवर्य पूजनीय श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि संघर्ष होते माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांचं स्वागत आदरातिथ्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने करायचंय। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन गुरुवर्य बाबा